नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. इंदापूर तालुक्यात पावसाचा पिकांना फटका, शेतकऱ्यांचे नुकसान. कर्जमाफी समितीचा अहवाल जाहीर करा, किसान सभेची मागणी. बीटी कापूस बियाणे भारतात महाग कसे, विजय जाऊंदिया यांचा पंतप्रधान मोदींना सवाल. कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा आजपासून राज्यव्यापी बेमुदत बंद. आंबा नुकसानीचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात, नुकसान भरपाई मिळणार का, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, खताच्या किमती वाढणार नाहीत, अर्थमंत्र्यांनी दिले संकेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण येथे खरीप हंगामापूर्वी आढावा बैठक. युद्धजन्य परिस्थितीतही आंबा निर्यात सुरू. बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत कामांना गती द्यावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना. विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात दक्षतेचा इशारा. पोपटाने केलेल्या शेतकऱ्यांच्या बागाची नुकसान भरपाई राज्य सरकारने द्यावी, नागपूर खंडपीठाने दिले सरकारला आदेश. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशात मशरूम मिशन, 13,000 कोटीची गुंतवणूक, सर्वात मोठे उत्पादक राज्य बनणार. इस्रोकडून अंतराळातून सर्व गावाचे नकाशे तयार, ग्रामपंचायतींना विकासात होणार मोठी मदत. धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 885 हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त. मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झाले होते नुकसान. सिंचन योजनेला निधी कमी पडू देणार नाही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही. राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 3 दिवस पावसाचा अंदाज. अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.